नमस्कार, मी डॉक्टर राजेश शेरेकर, भूतपूर्व सचिव अमरावती आय एम ए. कलकत्त्याला आमच्या एका भगिनीसोबत जो भीषण प्रकार घडलेला आहे की ज्याच्यामध्ये तिची अब्रू लुटल्या गेली आणि तिचा निर्घृण खून करण्यात आला, ही तर एक अत्यंत निंदनीय बाब झाली आहे. ही संपूर्ण देशाला स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर एक काळीमा फासणारी बाब झाली आहे. पण त्याचसोबत सोबत लॉ अँड ऑर्डरचे, कायदा आणि सुव्यवस्थेचे सुद्धा जे धिंदवडे उडाले त्याचा आम्ही अमरावती आय एम एतर्फे निषेध करत आहोत. आज इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे संपूर्ण भारतामध्ये आज सकाळी 6 पासून तर उद्या सकाळी 6 पर्यंत सर्व दवाखाने बंद राहतील आणि हे असे ठरवण्यात आलेले आहे. फक्त त्याच्यामध्ये इमर्जन्सी ज्या सुविधा आहेत त्या सुरू राहतील आणि हा आय एम एतर्फे हा रुग्णांना कुठली असुविधा व्हावी याच्याकरता हे आम्ही सर्व करत नाही आहे. तर यातून फक्त एकच आम्हाला सांगायचे की जो प्रकार हा घडलेला आहे हे याची समाजाने तर दखल घ्यावीच, की समाजाची जी विघातक शक्ती असतात, ज्या असुरी शक्ती आहेत, ज्या कार्यरत सतत असतात, की त्यांच्या विरोधात चांगल्या लोकांनी, चांगल्या व्यक्तींनी भारतीय लोकशाहीच्या सर्व चारी आधारस्तंभांनी याचा कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे, याची दखल घ्यायला पाहिजे. आणि त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचे हे धिंडवडे जे त्या स्टेट राज्याकडनं ते उडवले गेलेले आहे त्याचीसुद्धा दखल घ्यायला पाहिजे. त्याची सखोल चौकशी होऊन जे हा निंदनीय प्रकार करणारे जे कल्प्रिट्स आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि यापुढे असे प्रकार घडू नये. डॉक्टरांना संपूर्णतः संरक्षण राज्य आणि केंद्र शासनाने दिले पाहिजे, ही आमची अमरावती आय एम एद्वारे आणि आज जे अखिल भारतीय इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे हा बंद आहे त्यांच्याद्वारे इथे या ठिकाणी आम्ही मांडत आहोत.